चित्तथरारक, सुंदर आणि कधीही न विसरणारा अनुभव. एकोले वॉटरफॉल. तर काही दिवसांपूर्वी आमचा एक प्लॅन चालला होता की कुठेतरी ट्रेकला जायचं, पण कुठे जायचं हे ठाऊक नव्हतं. मग आम्हाला रील्सद्वारे एक लोकेशन मिळालं आणि हीच आम्ही सर्वात मोठी चुकी केली. ती चुकी तुम्हाला पुढे जाऊन समजेलच. तर मुळशी तालुक्यातील एकोले हे गाव लोणावळ्यापासून 1 तासाच्या अंतरावर आहे. तर आमचा प्लॅन ठरला आणि लोणावळ्याला पोहोचून आम्ही नाश्ता केला. नाश्ता करून आमची स्वारी निघाली एकोले गावाकडे. निसर्गरम्य असं वातावरण आणि सुंदर असं ठिकाण. तर साधारण 12 वाजता आम्ही या ठिकाणी पोहोचलो. रस्ता कोणालाच माहीत नव्हता. तर माणसांच्या पाऊलखुणा बघत बघत आम्ही पुढे पुढे जात राहिलो. पुढे पुढे जात असताना एक असं ठिकाण आलं जिथे धबधब्याचे काहीतरी निशाण होतं. पुढे जायचा रस्ता दिसत नव्हता. अभी ड्रोन उड़ा के देखा हम लोग ने, तो आगे हम लोग को दिखा भाई पुढे है वो, उधर हम जाएंगे अभी, उधर से खाली खाली उतर के ह्या साईडनं जाऊ की त्या साईडनं जाऊ असं करत करत असताना थोड्या काळांतरानं आम्हाला कळलं की हा धबधबाच उतरून आम्हाला खाली जायचा आहे. हा धबधबा पूर्ण उतरून आमचं लोकेशन आम्हाला भेटणार होतं. आमचं नशीब एवढं चांगलं होतं की त्या दिवशी पाऊस नव्हता. हे तर नक्कीच आम्हाला त्या ठिकाणावर रिटर्न घरी जाण्याची वेळ आली असती. आयुष्यातील पहिला ट्रेक ज्याची जाण्याची सुरुवात ही उतरून झाली. खूपच भयानक असा अनुभव होता. जितका भयानक तितकाच सुंदर, शांत असा निसर्गाचा अनुभव. मित्र आणि एक रविवार, हे आहे आयुष्याचं सुख. तर मी म्हणालो होतो ना की आमची चुकी काय होती. तर आम्ही फक्त रील्सवरती हे लोकेशन बघितलं होतं. तुमचा एकोले म्हणताय ना, तिथं 2-4 मिली आणि 2-4 गाड्या पण जायचं असेल तर मग जाऊ शकतो तुम्ही. हा रस्ता इतका भयानक असेल याची आम्हाला कल्पनाही नव्हती. जितका सोपा दिसतोय तेवढाच अवघड. अचानक जर पाऊस सुरू जरी झाला असता तरी आमची जीवाची लाग झाली असती. साधारणतः 1 तासाची ट्रेक उतरल्यावरती आमचं ठिकाण आम्हाला समोर दिसत होतं. आत्तापर्यंत 20 ट्रेक मी केले असतील, कधी इतकी भीती मला वाटली नव्हती. तो मग खाली आहे, खाली आहे डाव्या साईडला, लेफ्ट साईडला तुझे थोडा खाली लेफ्टला नाही. 2 दरीच्या मध्ये असलेले हे ठिकाण खूपच सुंदर असं होतं. पाण्याने भरलेलं, परंतु हा पाणी साठलेलं पाणी होतं. वाटत होतं की थोडा खराब असेल, परंतु चांगलं होतं. सर्वांनी बेधुंद मजा घेतली. काहींनी तर अति मजा घेतली, ज्याचे प्रसंग आम्ही इथे दाखवू नाही शकत. निसर्गाचा आनंद लुटला. परंतु मित्रांनो, जर तुम्ही इथे जात असाल तर नक्कीच उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात या ठिकाणी जा. पावसाळ्यात जाण्याची चुकी करू नका. आमचे नशीब चांगले होते की त्या दिवशी पाऊस नव्हता. सोबत जर खायला प्यायला नेत असाल तर कृपया काही घेऊन जाऊ नका. एकतर पहिले खाऊन जा किंवा रिटर्न पोचल्यावरती खा. तर उगाच तुम्ही वजन घेऊन जाल आणि तिथे जाऊन घाण कराल, त्यापेक्षा काही न घेता तुम्ही जर गेलात तर अतिउत्तम. नक्कीच इथे आपला संपवते व्लॉग. आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.